हॅलो ब्युटिफुल सोल्स. तर दोडक्याच्या कालवणाची रेसिपी आपण पाहिली आणि मी तुम्हाला सांगणार होते की दोडक्याच्या उरलेल्या शिरांचं आपण काय करायचं. तर दोडक्याच्या उरलेल्या शिरा मिक्सीमध्ये टाकून त्याच्यामध्ये मिरची, लसूण आणि भरपूर सारी कोथिंबीर घालून मिक्सरला फिरवून घ्यायचं. आता कढईमध्ये 1.5 चमचा तेल मी तापत ठेवलं आहे. तेल चांगलं तापलं की आपल्याला त्यात घालायची आहे मोहरी. मोहरी चांगली तडतडली की आपण त्यात जिरं घालून घ्यायचं. त्यानंतर त्यात कढीपत्ता घालायचा. कढीपत्त्यामुळे याला खूप छान खमंग चव येते. बस झालं. त्यानंतर सुरेख दिसण्यासाठी आपल्याला घालायची आहे हळद. त्यानंतर आपण जे मिक्सीमध्ये मिश्रण वाटून घेतलं आहे ते त्यात घालून घ्यायचं आहे. बस आता याला झाकण ठेवून दणकून वाफ काढून घ्यायची आहे आणि मग काय, आपली चटणी आहे खाण्यासाठी तयार. आणि हो, चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. मी इथे 1.5 चमचा मीठ घालून घेतलं आहे. चला आता सर्व करून घेऊ. Now it's time for plating. Believe me guys, this is heavenly food. Bye bye.